रक्षाबंधन स्पेशल नारळी भात बनवलाय आणि वास पण किती सुंदर येतोय आणि एकदम सुटसुटीत झालाय। हा भात तुम्ही रक्षाबंधनलाच नाही कधी कधी मुलांच्या टिफिनमध्ये पण बनवून देऊ शकता किंवा मुलांना काहीतरी गोड खावंसं वाटलं तर त्यांना हा भात बनवून देऊ शकता। हा भात कसा करायचा तुम्हाला इथे मी रेसिपी दाखवते। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते। आज मी तुम्हाला नारळी भात करून दाखवणार आहे। नारळी भातासाठी मी हे एक वाटी म्हणजे ही एक वाटी तांदूळ घेतले, स्वच्छ धुवून मी असे पाण्यामध्ये नितळत ठेवले आहेत। आता काय करणार आहे, आणि इथे सुकं खोबरं घेतलंय, ओलं खोबरं घेतलंय आणि गूळ घेतलंय आणि ज्या भांड्याने मी तांदूळ घेतलेत ना त्याच भांड्याने इथे मी 2 वाटी पाणी तापत ठेवणार आहे। बघा 1 आणि 2 त्या वाटीने मी हे घेतलंय, तांदूळ घेतले त्याच वाटीने मी पाणी तापत ठेवणार आहे। इथे मी कढई तापत ठेवते। बघा इथे कढई तापत ठेवले, ही बघा कढई तापली आहे। त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकणार आहे। जसे तांदूळ असतील ना त्याप्रमाणे तूप टाकायचं। त्याच्यामध्ये हे सुकं खोबरं आहे ना ते भाजून घ्यायचं। बरोबर हे भाजून घ्यायचं सुकं खोबरं। हे बघा मी 2 वेलच्या टाकते, बघा आपलं सुकं खोबरं चांगलं भाजायचं, जास्त काळं नाही करायचं, हलकं हलकं भाजायचं। आता त्यामध्ये मी हे तांदूळ टाकते आणि तांदूळ वाजता गॅस मिडियम करायचा, गॅस मिडियम करून घ्यायचा। तांदूळ चांगले परतून घ्यायचे। हे बघा हे सगळं कढईला लागलेत ना काढून घ्यायचे, तांदूळ ओले आहेत ना म्हणून ते चिपकतात। हे बघा आपल्याला एवढंच भाजायचे, जास्त भाजायचे नाहीये, हलके हलके भाजायचे। तुम्ही या जागी ना बासमती तांदूळ घेतला तरी पण चालतील। हे मी कोलम तांदूळ घेतलेत। तर मी गॅस बंद करते, ते पाणी उकळलंय। आणि साईडचे लागलेले सगळे तांदूळ काढून घ्यायचे। आता यामध्ये मी ओलं खोबरं आणि अर्धी वाटी गूळ,
अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त आहे. आणि चिमूटभर मीठ घालायचं याच्यात चवीपुरतं. तुम्ही दुधामध्ये केशर मिक्स करून पण घालू शकता. हे बघा. आणि आता हे ना मीडियम गॅस करताना शिजायला द्यायचं. चांगलं ढवळून द्यायचं. ते गुळ विरघळायला पाहिजे. थोडा वेळ मी शिजायला देते. थोडा वेळ शिजून दे. हे बघा, मी चेक करते. इस्टेट गॅस बारीकच ठेवायचा. तुम्हाला जर पिवळा कलर हवा असेल ना तर केशर टाकायचं, आणि केशर टाकायचं नसेल ना तर तुम्ही थोडी किंचितची हळद टाका. तुम्ही यात ड्रायफ्रूट पण टाकू शकता, पण मी ड्रायफ्रूट आम्ही सिंपल बनवलाय. नारळी भात मधला त्याचा तुम्ही यात केशर वगैरे सगळं टाकू शकता, केशर, ड्रायफ्रूट. पण नारळी भात म्हटल्यानंतर भात आणि खोबरं आणि गूळ हे म्हणजे मेन घटक असतात त्यातले. मी साधा सिंपल बनवलाय. तर परत त्याला मी झाकून ठेवणार आहे. हे बघा, चेक करते. बघा, भात मस्त की शिजलाय, मोकळा मोकळा झालाय. आणि ह्याचं ना, याला मी 2 वाट्या पाणी घेतलेलं. मला 1 वाटी पाणी वाढवावं लागलं पाणी, कारण पाणी तांदूळ खूप जुने होते ना. त्यामुळे मला म्हणजे मी एका वाटी तांदळाला 3 वाट्या पाणी लागलं मला भात शिजायला. तांदूळ खूप जुना होता. आता मी गॅस बंद करते. मी केलेला हा रक्षाबंधन स्पेशल नारळी भात तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन येत जाईन. आणि प्लीज मला सपोर्ट करा. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन.